दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना रोज वधूला देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड समतानगर येरवडा पुणे या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ क्षितिजा अभिजात रोकडे या वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, खरंच महाराष्ट्र शासनाने हाऊसिंग बोर्ड निर्माण केलं तेव्हा म्हणून कितीतरी कुटुंब स्थिरावली. मग पुण्यात असेल, मुंबईत असेल. कारण माझंही बालपण महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड अभ्युदयनगर काळा चौकी इथलंच. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया रोकडे कुटुंबाला. चला. नमस्कार. 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 या उखाणा. चंदनाच्या टेबलावर रुमाल टाकते विनोली. अभिजित रावांचं नाव घेते, आदेश बांदेकर भाऊजी आले म्हणून. अच्छा, म्हणून घेता, नाही तर नाही. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझी मुलगी. ही माझी आई. नमस्कार. हे माझे काकी सासूबाई. हे सासरे. नमस्कार. ते माझी चुलती. आणि त्या माझ्या भाभी. बरं. आणि त्यांच्या पाठीमागे माझे भाऊ आणि बापू. आणि हे माझे सासरे. आणि हे माझे छोटे दीर. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. आणि हा आमचा सर्व मित्र परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पुणे ते मुंबई पेरली लसून, कैलासराव गेले रुसून, त्यांना आणलं घोड्यावर बसून. ABCD EFG घरी आले आदेश भाऊजी, त्यांनी फोडला नारळ, त्यातून निघाले पाणी. सतीश स्वामींचं नाव घेते, श्वेता त्यांची राणी. नमस्कार. 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 बालपण कुठलं? पंढरपूर. पंढरपूर. खुद्द पंढरपूर. हो, खुद्द पंढरपूर. तुमच्या घरी कोण कोण होतं? आमची तशी खूप मोठी जॉईंट फॅमिली. 3 चुलते, 2 आत्या, एकत्र आम्ही. आणि असे सगळे एकत्र राहायचो. मजा आली असेल? हो, खूप मजा. खूप मजा केली. हो. तुमच्याकडे कसं काय बालपणी? माझ्याकडे मम्मी पप्पा आणि भाऊ. तुमचं माहेरचं नाव? आणि क्षितिजा एकनाथ लोखंडे. आणि सासरचं क्षितिजा अभिजित रोकडे. वडील आमचे जेव्हा कामाने यायचे ना, संध्याकाळी किंवा दुपारी यायचे ना, तेव्हा त्यांच्याकडे जावा गाडी असायची. मग तेव्हा ते जावा गाडीचा खूप मोठा आवाज होता ना. मग आम्ही येताना तो आवाज ऐकला की आम्ही असं एक पिंपळाचं झाड होतं त्याच्या पाठीमागं असं एक लाईन करून लपायचो. कारण वडील खूप कडक होते, ओरडायचे उन्हात खेळता. हो, उन्हात खेळता म्हणून. आणि मग ते चेक करायचे डोक्यावर हात ठेवून, कोण उन्हात खेळत होतं असं आले की रोज रोज चेक करायचे दुपारी. आणि तुम्ही रोज खेळायचा? हो, दररोज खेळायचं. का ते चेक करतात ते आवडायचं? तुमच्या बाबतीत कसं होतं? तुमच्याकडे कोण कडक होतं? पप्पा. मग ते कुठे असायचे? नाही, ते यायच्यात आम्ही घरी यायचो. मग त्यांना काय हातबीत लावून बघायची वेळ नाही, त्यांचं डोकं थंड व्हायचं. बुक घेऊन बसायचो अभ्यास. अच्छा, मग फक्त घेऊन बसायचं, दाखवायचं की अभ्यास करतोय, दाखवायचे. आणि मग लग्न कधी ठरलं? लग्न मी सुट्टीला आमच्या चुलतीकडे आले होते. मोठ्याही आम्ही म्हणतो त्यांना. म्हणजे आम्ही मॅरेज ब्युरो मध्ये माझं नाव पण नोंदणी केलं. मग यांचा फोटो पाहिलेला. काय सांगता? आणि 1 मिनिट, तो फोटो बघितला होता का? तसाच होता पण वेगळा होता थोडा. त्याला त्या फोटो मध्ये यांची फ्रेंच होती. फ्रेंच होती म्हणजे? फ्रेंच दाढी होती त्यांची. फ्रेंच कोण होती मला कळे ना आता. नाही, फ्रेंच मैत्रीण पण असू शकते, पण नाही, फ्रेंच दाढीच होती. बर. हा, मग आणि मग मी आणि वहिनीने डिसाईड केलं की हे असं नको,
असं ह्यांची फ्रेंड दाढी आहे, म्हणलं मला अशा स्टाईलचं नकोय, मला साधा मुलगा पाहिजे. तुम्हाला कशा स्टाईलचा पाहिजे होता? मला एकदम सिंपल पाहिजे होता. आणि मग नको म्हणलं पहिल्यांदा, आणि परत आम्ही घेऊन आलो पण. मग आणि मग पाहिलं ना पण मला सांगा, मग ती फ्रेंच राहिली की मग नंतर त्यांनी? नाही, हे जेव्हा पाहायला आले ना मला तेव्हा ह्यांना फ्रेंच नव्हती. मग मला आवडले. काय हो, काय गडबड आहे? फ्रेंच मध्ये मुली बघत होतो. हा, पण फ्रेंच दाढी मला वाटलं इथं मिळेल ना म्हणून फ्रेंच मुली बघायला गेल्या की जरा वेगळ्या स्टाईल मध्ये ठेवू. फ्रेंच उडवली आणि नॉर्मल. काय कुठल्या गोष्टीवरून लग्न ठरू शकतं? बर, मग नंतर मग पाहण्याचा कार्यक्रम झाला ना, मग त्यांना मी खाली सोडायला गेले. मी खाली पाहायला आले की हे कशातून आलेत, कोणत्या गाडीतून आले ते पाहायला आले. वॉकिंग करत आलेत की टू व्हीलरवर आलेत हे मला पाहायचं होतं. आणि म्हणजे आमची हाईट पण पाहायची होती, हे मेन कारण. हे सगळं तुम्ही कसं बघणार होता एका वेळेला? पटकन येऊन पाठीमागून. तुम्हाला माहिती होतं का की या धावत धावत पाठवून येत आहेत, उंची बघणार आहेत, गाडीत कुठल्या जात आहे, तुम्ही ते बघताय? लग्न ठरल्यानंतर किती महिन्यांनी लग्न झालं? लगेच 2 महिन्यात. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष होता. 5 वर्ष झाली. आपण काय करता? मी प्रायव्हेट लिमिटेड नोकरी करतो. आपण? मी ब्लाइंड स्कूलमध्ये टीचर आहे. अरे वा, खूप वेगळे अनुभव असतील ना तिकडचे. त्या मुलांना शिकवणं हा एक वेगळा आनंद असेल. हो, खूप वेगळा आनंद. त्यांना आता जरी सांगितलं ना की मी आदेश बांदेकर यांना भेटून आले, मग ते वर्णन विचारणार कसे होते ते, काय काय केलं. बरं, आता मला सांगा, उद्या तुम्ही गेल्यानंतर त्या बालकांनी विचारलं तुम्हाला की आदेश बांदेकर आले होते म्हटल्यानंतर तुम्ही त्यांना काय काय वर्णन करणार, जरा मला तरी कळू दे ना. हो, आदेश बांदेकर खूप उंच आहेत, गोरे आहेत, त्यांचे केस खूप छान आहेत, डोळे छान आहेत, चॉकलेटी कलरचा शर्ट घातलेला. अरे वा वा वा. अच्छा, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांना वर्णन करून ते त्यांच्या पद्धतीने एक प्रतिमा. हो, आदेश बांदेकर त्यांच्या मनात उभा करणार ते. आणि मी जसं सांगेल ना ते त्याच्यावरतीच विश्वास ठेवणार. दुसऱ्यांनी कुणी सांगितलं ना आदेश बांदेकर असे नाही, आमच्या मॅडमने असे सांगितले आदेश बांदेकर असेच. हो, किती छान. म्हणजे या मुलांना शिकवत असताना गुरुजनांची केवढी मोठी जबाबदारी आहे. आणि ह्यात मी एक सांगणार ना, त्यांचं आरोग्य एकदम निरोगी आहे. ते असे एक्सरसाइज वगैरे करणारे करतात म्हणजे त्यांनी पण करावी यासाठी. काय मला वेगळा एक्सरसाइज करावाच लागत नाही. खूप होतं. तुम्ही सगळे जो काय आमचं करून घेता एक्सरसाइज खूप होतं. मागे वा, पुढे वा, वर चला, खाली उतरा, पायऱ्या चढा, यातच इतका एक्सरसाइज होतो. आणि सगळ्यात मोठा एक्सरसाइज आहे तो म्हणजे घराघरात जाऊन लोकांना आनंद देणं. याच्यापेक्षा मोठा आणखी हसवणं हेच खूप मोठं आहे ना. बघा ना, एवढं मी करत असून ते हसतायत का बघा. आता हसले, चेहरा कसा गंभीर होतात. कुठला बॉम्ब कधी येऊन त्यांच्यावर आदळेल, हो ना, ते बघा. बरं, या कधी रागावतात का? होत असतील ना? नाही. काय नाही? एक मिनिट, हे नाही म्हणाल्यावर इथून खोटाचा आवाज आलेला आहे. आणि या सासूबाईच बोलू शकतात. रागावता ना? मी रागवते ना त्यांना कधी कधी. हो, काय साधारण रागावण्याची कारण काय असतात? कारण माझ्या सासूबाईंनी मला आजपर्यंत कधी सूचनाच दिल्या नाहीत की असं कर, तू असं कर, असं कधी नाही. आईसारखं प्रेम केलं. पण ह्यांच्या एवढ्या सूचना असतात ना, ह्यांचा सासूरवास आहे मला. ह्यांच्या खूप सूचना असतात. तुम्हीच काय सूचना फलक आहे का? ऍक्च्युली हिला फोन आला ना माहेरचा तर तासन तास बरोबर बसणार. ते स्वयंपाक करताना मोबाईल चालू आणि असं हे करणं, मग ते मीठ जास्त पडतं, काही आळणी होतं. थेट माहेरावर गेलाय तर तुम्ही आता. तुम्ही म्हणजे आव्हानच दिलंय आता. काय हो, कधी कमी होणार सूचना? आता ट्राय करतो तुम्ही गेल्यावर. बरं, आता या ठिकाणी वजनाचा काटा येणार आणि मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन माऊली गोळा करणार का? बघूया, वेळ आहे 2 मिनिट. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता हा खेळ तर होणार, पण त्यापूर्वी आत्ता कोणाला मिस करताय? माझ्या वडिलांना. आत्ता जावा गाडीचा आवाज आला तर बरं वाटेल. सगळं बालपण कसं असं डोळ्यासमोरून पटकन तरळलेलं आहे. होम मिनिस्टर हा कार्यक्रमच असा आहे की सगळ्यांची आठवण करून देतो आणि आठवणींचा अल्बम नकळत चाळत चाळत आपण पुढे जातो. तुमची आता सगळी भावंड जी लहानपणी एवढी होती ती कुठे असतात?
खूप मोठे झाले. माझा मोठा भाऊ ऑस्ट्रेलियाला असतो. मोठा भाऊ ऑस्ट्रेलियात आहे म्हणजे चुलत भाऊ. हा, परत एक आहे तो इथं. म्हणजे नकळत वडिलांनी फक्त डोक्यावरती हात ठेवून ऊनच किंवा तापलेलं बघितलं नाही तर तो मिळालेला आशीर्वाद होता जो त्यांना आता खूप मोठ्या स्थानांवरती आणि घेऊन आम्ही गेला. सगळे खूप मोठ्या लेवलला म्हणजे काम करतो. बरं वाटतं की वस्तूवर नाही? आहेत. हो हा? खूप. हो की नाही? माझी बहीण मेडिकल ऑफिसर आहे. सगळे एकदम छान आहेत. सगळे. मग आता कधी भेटता की नाही सगळे? हो दिवाळीला भेटतो ना. आणि काय फटाके वाजवतो? हो खूप फटाके वाजवतो. खूप एक मिनिट, खेळतो. तुम्ही सांगा, हे फटाके दिवाळीलाच वाजतात की वर्षभर वाजतात? वर्षभर वाचतात तसे. केवढं बोलताय तू तुम्हाला हे, आणि तुम्ही सहन कसं करता? हा, सवय झाली आता. आम्ही निघाल्यानंतर आम्ही फक्त तासभरच घरात आहोत, कळलं का? आम्ही गेल्यानंतर शुभेच्छा आहेत तुम्हाला. बरं, आता वजनाचा काटा, आणि मी जेवढं वजन सांगतो तेवढं वजन माऊली घेऊन येणार का बघूया. वेळ आहे 2 मिनिटाची आणि वजन आहे 412 ग्रॅम. चाळीस. खाली बसा. 50. हे तुम्ही नाही, तुम्ही नाही. 1 मिनिट 10 सेकंद झाली. झालं. 30 सेकंद राहिलेली आहेत. अभिनंदन, अभिनंदन. 1 2 बांगड्या झाल्या 2. पण हे गोट आहे, ही बांगडी आहे. ते तसलं नसतं, ते गोल. बरं चला, गोट आणि बांगडी म्हणजे झाली किती? 3. चला घ्या, हे घ्या अजून. 4 5 6 7 8 9. हे ते आणलं तसंच. 10 1 11. हा घ्या बदाम तुमचा वेगळा. 11 गुणुले 200. 2200 रुपयाचं बक्षीस मिळालं. नमस्कार. बरं, मला पटकन सांगा, मिस्टरांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? खूप चिडतात, रागवतात आम्हाला. ते कमी केलं पाहिजे तुम्ही. काय? हा कधी कधी चिडतो. कधी कधी, रोज नाही ना? रोज नाही. पण मग ते कमी करावं असं त्यांची इच्छा आहे. हा ठीक आहे. कधी? करू आता. बरं, जेव्हा लग्न ठरलं तुमचं तेव्हा तुम्ही पायऱ्यावरून धावत आलात खाली, तेव्हा पटकन स्वभाव बघितला नव्हता का? नाही, अजिबात नाही. पण आता तो स्वभाव आवडतो मला. अरे वा. तो काळजी पण तेवढीच घेतात ना ते. हो का? बरं, आता सांगा की वहिनींनी स्वभावात काय बदल? तेच स्वयंपाक करताना मोबाईलवर नाही बोलायचं. बरं, आता आपण बघितलं सगळीकडे सुरक्षा सप्ताह होता, आणि मग अशा वेळेला आपण ड्रायव्हिंग करताना मोबाईल जसा कोणी वापरू नये असं म्हणतो, तसंच या घरामध्ये आता सांगावं असं वाटतंय की जेवण करताना सुद्धा कानाला मोबाईल लावून ठेवू नका. कारण एखाद्या वेळेला एखाद्या भाजीत शेवग्याच्या शेंगेच्या जागी जर मोबाईल चुकून यांच्याकडे मिळाला जेवणात तर मोबाईल सोडून खाते. कारण शेवटी समोर विस्तव असतो, बरोबर आहे की नाही? तुमची काळजी बरोबर आहे, आणि अशा वेळेला लक्ष असतं आणि शेवटी अपघात होतोच ना नकळत, हो की नाही? तेव्हा जरा कमी करा. हा, सांगितलं मी. बरं, आता तुम्ही सांगा या दोघांबद्दल. कोण बोलणार? सासूबाई बोला सुनेबद्दल. ती चांगली आहे, स्वयंपाक वगैरे ती व्यवस्थित करते आणि कोणाचं मन दुखवत नाही. वा वा. आणि सर्वांना सांभाळून घेते, आणि ती अगदी मला मुलगी नाही तर तिने सर्व मुलीचं प्रेम या घराला दिले. अरे वा वा. आई बोला. मी पण त्यांना मुलगी नाही ह्या ना हे बघूनच तर मी माझी मुलगी नसून त्यांनाच मुलगी देऊन टाकली, आणि तिने आयुष्यभर त्यांची आई म्हणून सेवा करावी. आणि जावयाबद्दल काय सांगा? जावई आहेत, थोडे चिडचिड करतात, पण ते आता म्हणतात ना एक्सेप्ट करून घेतो मी. हा, ते माझ्यामुळे उद्यापासून कमी होणार. घेतील अशी मला पण अपेक्षा आहे. पण चांगले आहेत जावई, चांगले आहेत, मुलासारखे. वा वा वा. अजून कोण बोलणार आहे? सासरे बुवांकडे द्या जरा.
ती कष्टोळ आहे, अभ्यासू आहे. मुलाबद्दल काय सांगाल तुमच्या? हा, मुलं थोडं आहेत आपण. फायनल सर्टिफिकेटच मिळालेलं आहे. खरं तर खूप जणांना बोलायचं आहे, पण काय करणार, वेळेची मर्यादा. प्रत्येकालाच बोलायचं कारण दोघेही इतके चांगले आहेत म्हणून. तेव्हा आता अभिनय करा हां, आणि अभिनय केल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हां, मराठी चित्रपटाचं नाव. बोलायचं नाही, ओठांची हात. बोलायचं नाही. 45 सेकंदाची वेळ. आम्ही दोघे राजा राणी. मी सासरला चालले. 10 9 पाहुणे या. 8 6 आम्ही आलो. बोलायचं नाही. 3 2 वेळ संपली. आली अंगावर. बर, आली अंगावर हा चित्रपट होता, पण ते बक्षीस गेलं. अरे रे. पुढचं आता गाणं. वेळ सुरू आहे. हा, बोलायचं नाही. हा, जुने, खूप जुने. मराठी गाणं आहे. पाय माझ्या गाणं म्हणायला लागेल. वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता म्हण ओळखा. पाऊस पाऊस गेला झोपा. म्हण आहे. किती शब्द आहे? तुम्ही पण हो. पहिला शब्द कुठला आहे? तिसरा शब्द ऊन आहे. तिसरा ऊन. पहिला 3 शब्द ऊन. 3 शब्द आहे. पहिला शब्द ऊन. पहिला 3 अक्षर आहे. आधी अभिनंदन अभिनंदन. व्हेरी गुड. लहानपणचं ते ऊन आहे ना, ते डोक्यावर एवढं आहे. अच्छा, म्हणजे आधीच उन्हात, त्यात फाल्गुन मास. काय भाऊ हुशार आहे प्रचंड तुमचा, हो की नाही? दोघं पण हुशार. नाव सांग. तनिषा संदीप शिंदे. घे, एक चिठ्ठी काढ. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू. नाव आहे सुलोचना बने. वय वर्ष 75. नाव सांगा. सुलोचना बने. कुठे राहता तुम्ही? 115 मध्ये. घरी कोण कोण आहे? सून आहे, मुलगा आहे, तो नातू आहे, नात आहे, सगळे आलेले आहे. सुनेला बोलवा इकडे. प्रियांका इकडे. सुनबाई, कसं वाटतं सासूबाईंचं नाव? हो, खूप छान वाटतंय. आज या चिठ्ठ्यांमधून तुमचं नाव येईल असं वाटलं होतं का आजी? वाटलं होतं मला. काय सांगता? याला म्हणतात आत्मविश्वास. बऱ्याच जणी सकाळी 5:30 पासून मेकअप करायला बसल्या होत्या, पण आजी झोपेतून सुनेने उठवलं, खाली जाऊन चिठ्ठी टाकून ये, नंतर कपडे बदला. अच्छा. टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पाहिजे. या ठिकाणी 3 टप्पे आहेत. पैकी पहिले जे 2 टप्पे आहेत त्यामध्ये जर जाऊन चेंडू थांबला तर 1 गुण मिळणार. मधोमध एक जो टप्पा आहे पाठीमागे, जर त्यामध्ये जाऊन चेंडू थांबला तर 2 गुण मिळणार. दोघींनाही 10-10 संधी. कुठेही उभं राहून हा खेळ खेळू शकता. आणि मग या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्या कोणी सगळ्यात जास्त गुण गोळा करणार, जमा करणार, त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. 1 2 5 संधी झालेल्या आहेत. 2 ही गुणसंख्या. आता 5 संधी आजी तुमच्यासाठी. 1
गुणसंख्या आहे 2 आणि 1. थांबा. 2 आणि 1 ही गुणसंख्या. या गुणसंख्या 3. आजी तुमची गुणसंख्या 1. बरोबर मधोमध जर टाकला तर कदाचित बरोबरीत सामना सुटू शकतो. या इकडे. गणपती बाप्पा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या बने आजी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रोकडे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अमृतधारा सोसायटी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड पुणे या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.